मंडळी, श्रावण महिना 2025 अतिशय पवित्र आणि सर्वांचाच आवडता महिना हा आहे. आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू क्षीरसागरात निद्रा अवस्थेत जातात. मग सर्व सृष्टीचा कारभार हा देवांच्या हाती असतो. त्यामुळे श्रावणामध्ये महादेव अतिशय जागरूक अवस्थेमध्ये असतात. त्यांचा प्रभाव खूप जास्त प्रमाणावर असतो. त्यामुळे श्रावणात जास्तीत जास्त सेवा पारायणे केली जातात. त्यामध्ये शिवलीला सारामृताचे पारायण ते तुम्ही 3 दिवसीय, 7 दिवसीय किंवा 15 दिवसीय, अगदी एका दिवसाचे देखील शिवलीला सारामृताचं पारायण तुम्ही करू शकता. शिवलीला सारामृताचे थोडे महत्त्वाचे नियम देखील आहेत. त्यामध्ये सर्वात पहिला नियम म्हणजे मांसाहार पूर्णपणे बंद असावा. खरं तर श्रावण मासामध्ये असेही आपण मांसाहार पूर्णपणे वर्जच करत असतो. त्याबरोबरच ब्रह्मचर्याचं पालन आवर्जून करावं आणि परान्न वर्ज्य हे केलं जातं. म्हणजेच काय तर दुसऱ्याच्या घरचे, म्हणजेच मग ते बाहेरचे असो किंवा हॉटेलचे अन्न असो, ते खाणं टाळावं. हे अगदी प्राथमिक नियम आपण आवर्जून पाळावेत. शिवलीला सारामृताचे पारायण केल्याने तुमचे दुःख, संकट, त्रास, मग ते गटांतर असो, वाईट बाधा असो किंवा काही दुःख कष्ट असतील, त्यांच्यातून सुद्धा मार्ग हा आपल्याला सापडतो. शिवलीलामृत एक दिव्य ग्रंथ आहे. तुम्ही जर कोणत्या त्रासामध्ये असाल तर तुमच्या आत्म्याला आणि मनाला त्या त्रासातून मुक्त करण्याचं काम हे शिवलीलामृत ग्रंथ करत असतो. त्यामुळे आपण शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण श्रावण महिन्यामध्ये आवर्जून करावं. ही अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते. श्री स्वामी समर्थ.